नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय जबरदस्त भाग. आणि यामध्ये आता होळीची सगळी पूजा होता क्षणी आणि होळी सेलिब्रेट करता क्षणी इकडे आता समर स्वानंदी घरामध्ये येतात. तर आजीला आता त्रास होऊ लागतो. समर म्हणतो की काय झालं आजी? तर आजी म्हणते की अरे काही नाही रे, बराच वेळ होळी समोर उभा होते ना, त्यामुळे त्रास व्हायला लागलाय. समर म्हणतो की आजी तू तब्येतीच्या बाबतीत एवढा हलगर्जीपणा का करतेस आणि आत्ता कसा तुला त्रास व्हायला लागलाय? आजी म्हणते की रंगपंचमी झाल्यानंतर मी चेकअपला जाईल पिंट्या. आजी म्हणते पिंट्या माझी एवढी सुद्धा तू काळजी नको करत जाऊ रे. तेव्हा आता समर म्हणतो की आजी तुझी काळजी करू नको तर मग काळजी करू तरी कोणाची? माझ्या असं जवळचं उरलंय तरी कोण? तेव्हा आता आजी म्हणते की पिंट्या तुझ्या जवळची माणसे खूप आहेत, एकदा तू डोळे उघडून बघ मग तुला कळेल. आजी म्हणते की जुनीसुद्धा आणि नवीसुद्धा बरं का. आणि आता इकडे सरपोतदारांच्या घरी स्वानंदीचे बाबा मंदाकिनीवरती ओरडत रोहन आणि आदिराला सांगत असतात की सांग रोहन, तुझ्या आईला झालं का आता समाधान? त्या होळीसमोर किती आरडाओरडा करून गोंधळ घातला. मंदाकिनी उठून उभा राहत म्हणते की मी गोंधळ नाही सुरू केला, फक्त तुम्ही उठून उभा राहात. जे मला प्रश्न विचारत होते त्याला मी उत्तरं देत होते. मंदाकिनी म्हणते की सोसायटीतल्या माणसांसमोर तुम्ही माझा एवढा अपमान करत होता, त्यावेळी मला नव्हतं वाईट वाटत का? मंदाकिनी म्हणते की मी फक्त तिला काय सांगत होते की होळीचा विधी कसा करायचा तो एवढंच मी सांगत होते. आणि तेवढ्यात आता मंदाकिनी म्हणते की हिला हिच्या घरच्यांनी काही शिकवलंच नाही. तर लगेच आदिरा म्हणते की आल्यात का पुन्हा माझ्या फॅमिलीवरती? समोर येऊन आदिरा म्हणते की दिवसातून 10 वेळा माझ्या फॅमिलीविषयी बोलत असतात ह्या. आदिरा म्हणते सतत पैसा पैसा करत असतात, माणसांपेक्षा यांना ना फक्त पैसा महत्त्वाचा आहे. आता आदिरा म्हणते की तुम्ही गरीब आहात, मी श्रीमंत आहे, यामध्ये तुमचाही दोष नाही आणि माझाही दोष नाही. मंदाकिनी म्हणते की तू जो पैसा उधळत असते ना त्याच्याबद्दल मला प्रॉब्लेम आहे. आदिरा म्हणते की आता मी काय उधळपट्टी केली? मंदाकिनी म्हणते आज नाही पण एरवी तू करतच असते आदिरा. आदिरा म्हणते की मी माझा पैसा खर्च करते म्हणून मी आरामात जगते. आदिरा म्हणते की मग तुमचा तरी काय प्रॉब्लेम, तुम्ही का जेलस होताय? आदिरा म्हणते रोज तुम्ही माझ्या पैशावरती जळता, माझ्यावर जळता कारण माझे पैसे तुम्हाला हवे आहेत. आणि आतमध्ये जातात. आदिरा म्हणते किती हवेत तुम्हाला पैसे सांगा. मंदाकिनी म्हणते बघा बरं का, ही मुलगी अर्थाचा अनर्थ करते. पैशाचे बंडल काढून आता आदिरा ती मंदाकिनी समोर ठेवते आणि म्हणते घ्या आता पैसे. आता मंदाकिनी डोक्याला हात लावत म्हणते की अरे काय चाललंय हे? मंदाकिनी म्हणते की आता तू आम्हाला पैशाचा माज दाखवून देतेस का? मंदाकिनी म्हणते बरोबर आहे, तुझी आई पण तेच करते. मंदाकिनी म्हणते की तुझ्या घरचे सगळे पैशाने माजलेले आहेत. आता आदिराला जाम राग येतो बोट करत. आता आदिरा म्हणते की आई मी तुम्हाला शेवटचं सांगते, माझ्या फॅमिलीला मध्ये आणायचं नाही. मंदाकिनी म्हणते का नाही आणायचं? तिकडचेच तर तुझ्यावरती संस्कार आहे ना, तिकडून तर तू शिकली आहे ना सगळं. आणि आता आदिरा म्हणते की ॲक्च्युली मी श्रीमंत आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझा? दाखवते मी पैशाचा माज. आता आदिरा म्हणते माझ्या पैशाचं मी काही वाटेल ते करीन, तुम्ही काय का मध्ये पडू नका. आणि आता लगेच मंदाकिनी म्हणते की मला नको सांगू ते तुझ्या पैशाचा माज. तर लगेच आदिरा आता काडीपेटी घेऊन त्या काडी ओढत आता ती पैशाच्या बंडलवर टाकते आणि ते पैसे जळू लागतात. ताटातील ते पैसे जळू लागताच आता सगळेजण तोंडाला हात लावतात. तर पाणी ओतून मंदाकिनी ते पैसे विझवते आणि म्हणते काय मुलगी आहे ही, आमच्या घरात आली पैसे जाळते, लक्ष्मी जाळायला निघाली. मंदाकिनी म्हणते की झालं का आता तुझं समाधान? आणि बघ तुझ्या लाडक्या सुनेने काय केलं. आणि मंदाकिनी म्हणते की असा पैशाचा माज करावा लागतो का? एक पैसा कमवायला किती कष्ट करावे लागतात. आणि लगेच आता मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांना म्हणतात की असं तुम्ही तुमच्या सुनेला पाठीशी घालणार आहेत का? स्वानंदीचे बाबा म्हणतात आदिरा काय केलंस तू हे बाळ, पैसे जाळत नसतात. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की सासरा म्हणून मी जर तुझे कौतुक करू शकतो तर मी तुला रागावू सुद्धा शकतो. आदिरा म्हणते की मी किती सहन करायचं बाबा, तुम्हीच सांगा ना मला किती त्रास देतात ह्या. आणि आदिरा म्हणते दरवेळी या माझ्या फॅमिलीला काहीतरी बोलत असतात. आदिरा म्हणते मी त्यांना किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा ते ऐकत नाही, मी का सहन करू एवढं बाबा? आदिरा म्हणते माझी लाईफस्टाईल वेगळी आहे, मी म्हटलं मी करीन प्रयत्न आणि मी प्रयत्नसुद्धा करते बाबा. आदिरा म्हणते या घरात मी ॲडजस्ट करण्याचा खूप प्रयत्न करते पण त्यासाठी मला थोडा स्पेस तरी द्या. आदिरा म्हणते प्रयत्न केला नाही तरी यांना प्रॉब्लेम आणि प्रयत्न केला तरी यांना प्रॉब्लेम असतो. मंदाकिनी म्हणते की आता खूप झालं, आता तर मी तुला माफ करणार नाही, मी तुझ्याशी बोलणारच नाही. आता आदिरा म्हणते मी जे काही केलं त्यासाठी बाबा मी तुमची माफी मागते, पण मी यांची माफी का मागू? आदिरा म्हणते मी तुमची का माफी मागू? कधी तुम्ही माझी माफी मागितली का तुमचं जरी चुकलं तरी? आदिरा म्हणते की तुम्ही माझ्या लग्नात जे काही केलं त्यासाठी माफी मागू का 31च्या पार्टीमध्ये तुम्ही जे काही केलं त्यासाठी?
आणि आमच्या दोघांचं लग्न मोडण्यासाठी तुम्ही जे काही केलं त्यासाठी तुम्ही माफी मागितली का? मग मी का तुमची माफी मागू असे अदिरा बोलते. आता डोक्याला हात लावत मंदाकिनी म्हणते, मला एकटीला का दोष देता देवा? काय चाललंय या घरामध्ये काय माहिती. आता स्वानंदीचे बाबा ओरडतच म्हणतात, म्हणता तू ओरडू नकोस, जरा शांत राहा. आणि आता सोसायटीतली सुद्धा लोक तो आरडाओरड ऐकून तिथे येतात. मंदाकिनी म्हणते की बघा बघा आमच्या घरातली सून पैसे जाळते. अदिरा म्हणते बस करा ना, आता मी माफी मागितली ना. तर मंदाकिनी म्हणते की तुला देव कधीच माफ करणार नाही, तू पैसे जाळले ना. आणि मंदाकिनी रागाने आतमध्ये निघून जाते. आणि आता इकडे स्वानंदीचे बाबासुद्धा आदिराला म्हणतात की आदिरा पुन्हा असं करायचं नाही. तर रोहन आदिराला आतमध्ये घेऊन जातो. दुसरीकडे मल्लिका आणि अर्पिता आता अंशुमनला सांगत असतात की ती स्वानंदी तर आता घराची मालकीनच झाली आणि घरावर अधिकार दाखवायला लागली. आपली या घरात काही किंमत राहिली की नाही अंशू? मल्लिका म्हणते की मला अजिबात सहन होत नाही, या घराची मालकीन मी आहे अंशुमन. मल्लिका म्हणते कोण ही स्वानंदी, कुठून आली आणि आता तर ही माझ्या डोक्यावरच बसली. अंशुमन म्हणतो की मला तर तिने या घरातील नोकरच करून टाकलंय मम्मा. अंशुमन म्हणतो त्या दिवशी मी नारायणला सांगितलं होतं मी हे काम करणार नाही, मला जमणार नाही. तर नारायण मला कसं म्हणतो, नाही नाही स्वानंदी मॅडमने सांगितलंय तुम्हाला करावंच लागेल म्हणून. मल्लिका म्हणते आता तर ती मला उलट उत्तरं द्यायला लागली. आणि अंशुमन म्हणतो माझा तर तिने पूर्ण कचरा करून टाकलाय. आणि अंशुमन म्हणतो की माझी तर झोपच उडाली. मल्लिका म्हणते की माझंसुद्धा या घरात कुणी ऐकत नाही आणि माझीसुद्धा झोप उडाली. अंशुमन म्हणतोय की दिवसेंदिवस आपल्याला खूप त्रास होतोय आणि हे सगळं आपल्याला खूप जड जातंय. का होऊ द्यायचंय मॉम असं तू सांग ना. आणि आता अंशुमन मल्लिका समोर उभा राहत म्हणतो की मम्मा काहीही कर पण माझी शिक्षा माफ कर ना, माझं आता डोकं दुखायला लागलं असे म्हणत अंशुमन आता कपाटाला डोकं आपटून घेऊ लागतो. अर्पिता म्हणते की मम्मा अंशुमनला तू शांत कर ना, काहीतरी कर ना. आणि तेवढ्यात आता मल्लिका विचार करत म्हणते की अप्पी, अगं त्या म्हातारीने आता आनंदची आठवण का काढली असेल ग? आता एवढ्यात अप्पी म्हणते की ॲक्च्युली दादा आठवण काढत नाही, पण तेवढ्याच दुपटीने आजी तिची आठवण काढते. आणि अंशुमन म्हणतो की त्या दादाने आनंदला डोक्यावर बसवलंय. तर मल्लिका म्हणते नाही नाही, काही जरी झालं तरी असं होता कामा नये. मल्लिका म्हणते की जर असं झालं तर एक दिवस समर आनंदला माफ करेल आणि त्याला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावेल. नाही नाही, मल्लिका घाबरतच म्हणते असं कधीच होता कामा नाही. समरने आनंदला माफ केलं नाही पाहिजे. ते सगळं ऐकता क्षणी आता अंशुमन म्हणतो की डोंट वरी मॉम, आता दादाचं मन कधीच वळणार नाही. अर्पिता म्हणते कशावरून? तर तेवढ्यात बाहेरून आता रोहिणी हा चहाचा कप घेऊन आता त्यांच्या बेडरूमकडे येऊ लागते. अंशुमन म्हणतो की मलासुद्धा वाटलं होतं की दादा आनंदला माफ करेल, पण आता असं होणार नाही कारण दादांना राजवाड्यांच्या पुढे काहीच दिसत नाही. आणि अंशुमन म्हणतो निलिमा मावशीने असा काही फुलप्रूफ प्लान बनवून सक्सेस करून दाखवला ना, मला नाही वाटत की दादा आता आनंदला माफ करेल म्हणून. रोहिणी आता त्याच वेळेस दरवाजापाशी येऊन अंशुमनचं ते सगळं बोलणं ऐकते. आणि अंशुमन म्हणतो की आता ते पक्के दोघांची एनिमी झाली, त्यामुळे मला आता आनंदचं आणि दादाचं टेन्शन नाही, मला आता फक्त माझं टेन्शन आहे. आणि अंशुमन म्हणतो की जर आता मला पुन्हा झाडू मारावा लागला तर मी इथून निघून जाईल मॉम. आणि तेवढ्यात आता रोहिणी ते सगळं बोलणं ऐकून पटकन पाठीमागे फिरते, पण रोहिणीच्या हातातील कप आता ट्रे खाली पडतो आणि फुटतो, त्याचा आवाज होतो. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की एक कसला आवाज आला, थांब. रोहिणी आता तो सांडलेला चहा आणि तो कप घेऊन तशीच पळत बाहेर जाते. आणि तेवढ्यात अंशुमन म्हणतो थांब, काय करत होतीस? आणि आता मल्लिका अर्पिता बाहेर येतात. तर अर्पिता म्हणते मामा कोण होतं काय माहिती? तर मल्लिका म्हणते कोणीतरी आपलं बोलणं चोरून ऐकत होतं. आणि आता अंशुमन हा खाली येतो. तर रोहिणीसुद्धा खाली येते. हॉलमध्ये येताच आता अंशुमन रोहिणीचा हात पिरगळवत म्हणतोय की थांब, चोरून आमचं बोलणं ऐकत होतीस का? रोहिणी म्हणते नाही सर. तर अंशुमन म्हणतो खोटं बोलू नकोस. पाठीमागून आता मल्लिका अर्पिता तिथे येतात. आणि आता रोहिणी म्हणते सर मी काहीच नाही ऐकलं. अंशुमन म्हणतो की मला मूर्खात काढती का? आणि आता बोट करत अंशुमन म्हणतो की आता मी काय सांगतो ते ऐक. जर तो पुन्हा तोंड उघडलं ना, माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही. करत रोहिणी म्हणते की मी काहीच नाही ऐकलं. तर अंशुमन म्हणतो खोटं बोलू नकोस. अंशुमन म्हणतो की या घरात काम करते, आमच्या पैशावर जगते आणि आमचं बोलणं चोरून ऐकतेस. अंशुमन म्हणतो की काय ऐकलं ते सांग. रोहिणी रडू लागते. रोहिणी म्हणते सर मी खरंच काही नाही ऐकलं. आणि अंशुमन म्हणतो की थांब, तो असं काही ऐकणारच नाही. आणि आतमध्ये जाऊन अंशुमन आता चाबूक घेऊन येतो. रोहिणी समोर येत आता अंशुमन हा चाबूक दाखवतो. रोहिणी जाम घाबरते. मल्लिका अर्पिता सुद्धा घाबरतात आणि ते बघू लागतात. आणि चाबूक आपटवत त्याचा आवाज करत आता अंशुमन म्हणतो की सांग तू काय ऐकलं. रडतच रोहिणी म्हणते की मी काहीच नाही ऐकलं.
बोट करत आता अंशुमन म्हणतो की रोहिणी, मी तुला शेवटचं विचारतोय, काय ऐकलं तू ते सांग. हात जोडतच आता रोहिणी रडतच म्हणते की प्लीज सर, मी काही नाही ऐकलं. आणि जोराने अंशुमन रोहिणीला एक चाबूक मारतो. ते बघताच आता मल्लिका तोंडाला हात लावते आणि तेवढ्यात आता दुसरा चाबूक अंशुमन रोहिणीला मारणार. तोच पाठीमागून स्वानंदी येऊन अंशुमनच्या हातातील तो चाबूक धरते. तर त्यावेळी आजी आणि समरसुद्धा तिथे बाहेर येतात आणि स्वानंदीने अंशुमनने उगारलेला चाबूक हातात धरत तो भयानक नजारा समर आणि आजीसुद्धा बघतात. आणि आता अंशुमन हा पाठीमागे स्वानंदीला बघतो. रागाने अंशुमन आता स्वानंदीकडे बघू लागतो. आता समर आणि आजी आलेले अंशुमनने बघितलेलेच नसतात आणि त्यानंतर तो भयानक नजारा बघून आता समर रागावतो. रागाच्या रुद्रावताराने समर बोट करत म्हणतो की अक्षम्य गुन्हा केला आहे अंशुमन, तू एका लेडीजवरती तू असा हात उचलतो, मी स्वप्नात देखील असा विचार केलेला नव्हता. आणि लगेच रागाने समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, या अंशुमनने खूप मोठा गुन्हा केला आहे, तेव्हा तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण त्याला अशी शिक्षा द्या की आयुष्यभर त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे. ते ऐकताच रागाच्या रुद्रावताराने स्वानंदी आता कमरेला पदर खोचते आणि तोच चाबूक अंशुमनच्या हातात ओढून आता अंशुमनने जसे आता रोहिणीला चाबकानं मारलेलं असतं तसेच ॲक्टिंग करत आता स्वानंदी त्याच चाबकाने सपासप आता अंशुमनला कुत्र्यासारखी मारते. एकाच चाबकाने सटकन आवाज काढून आता स्वानंदीने अंशुमनला दाखवलेला असतो तो यमाचा दरवाजा. आणि मोठ्याने आई ग असे ओरडत आता अंशुमन जोरजोराने ओरडू लागतो. तर स्वानंदी अंशुमनच्या अंगावर चाबकाचे फटके मारत असते आणि अंशुमन कुत्र्यासारखा वाजवून फटाक्यासारखा फोडून स्वानंदीने चाबकाने अंशुमनची धुलाई केलेली असते आणि रोहिणीवरचा बदला घेतलेला असतो. तर कशी वाटली स्वानंदी आणि कशी वाटली स्वानंदीची शिक्षा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.